अधूनमधून गोड खावंसं सर्वांनाच वाटतं, ते लहान मुलं असो किंवा मग मोठी माणसे. तर असाच एक झटपट होणारा पदार्थ आपण बनवणार आहोत. तर आज आपण रवा मैद्याचे लाडू बनवणार आहोत. नमस्कार, कुक विथ सोनल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर मस्त असे आपण आज रवा आणि मैद्याचे लाडू बनवणार आहोत. खूप छान खुसखुशीत असे हे लाडू तयार होतात. अजिबात पाकाचं टेन्शन नाही, चासणी बनवायचं नाही आणि झटपट हे लाडू तयार होतात. अगदी जिभेवर ठेवताच विरघळतात. तर तुम्ही पाहू शकता, बोटाने अगदी दाबताच हे लाडू छान मोडल्या जात आहेत. तर मस्त असे हे लाडू कसे बनवायचे ते आपण बघूयात आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. रवा मैदा लाडू बनवण्यासाठी 2 वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी मैदा, अर्धी वाटी तूप आणि 2 वाटी साखर. हे सर्व माप आपल्याला एकाच भांड्याने करायचं आहे. तर मी एकाच साईजच्या वाटीने हे सर्व माप घेतलेलं आहे. आता एक कढई गरम करत ठेवायची आहे आणि सुरुवातीला त्याच्यात आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. तर पूर्ण 2 वाटी रवा मी कढईमध्ये घातलेला आहे. आता हा रवा आपल्याला मीडियम गॅसवरती छान भाजून घ्यायचा आहे. रवा अगदी मीडियम गॅसवरतीच भाजायचा आहे, म्हणजे तो छान भाजला जातो आणि लाडू खाण्यास कचकच लागत नाहीत. रवा चांगला भाजला गेला तर लाडू खायला छान लागतात. आता याच्यामध्ये आपण 1 चमचाभर तूप घालूयात. तर सुरुवातीला फक्त 1 चमचाच तुपाचा वापर आपल्याला रवा भाजण्यासाठी करायचा आहे. रवा भाजताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ते म्हणजे मीडियम गॅसवरतीच रवा भाजायचा आहे. मोठ्या गॅसवरती रवा भाजला तर तो व्यवस्थित भाजला जात नाही आणि रवा कंटिन्यू आपल्याला असा मिक्स करत राहायचा आहे, म्हणजे सर्व बाजूनी तो छान असा भाजला जातो. तर पहा, छान असं मिक्स करत 5 ते 6 मिनिटे हा रवा मी व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे आणि छान असा त्याला आता सोनेरी रंग आलेला आहे. तर पहा, हलकासा याला सोनेरी रंग आलेला आहे आणि आपला रवा जेवढा आपल्याला हवा होता तिथपर्यंत भाजलेला आहे. आता हा रवा आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात. तर पहा, रवा ताटामध्ये मी काढून घेतलेला आहे. आता त्याच कढईमध्ये अजून 1 चमचा तूप टाकायचा आहे आणि याच्यामध्ये 1 वाटी मैदा टाकायचा आहे. 2 वाटी रवा असेल तर त्याच्यासाठी 1 वाटी मैदा आपल्याला घ्यायचा आहे. जर तुम्हाला गव्हाच्या पिठाचा वापर करायचा असेल तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा मैद्याऐवजी वापरू शकतात. लाडू अजून जास्त पौष्टिक होतात. तर मैदासुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. मैदा पटकन भाजला जातो. मैद्यालासुद्धा आपल्याला कंटिन्यू असं मिक्स करायचं आहे, म्हणजे तो छान सर्व बाजूंनी व्यवस्थित असा भाजला जातो आणि हलकासा याला लालसर रंग यायला लागला की छान असा आपला मैदा भाजलेला आहे. मैदा पांढरा शुभ्र असतो, त्याच्यामुळे लगेच त्याला लालसर रंग येतो पटकीने. तर पहा, असं मिक्स करत त्याला छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. रवा आणि मैदा व्यवस्थित भाजले गेले म्हणजे खमंग असे हे लाडू लागतात. तर आता आपला मैदासुद्धा भाजून झालेला आहे. रव्यामध्येच आपण मैदा टाकून घेऊयात. सर्व मैदा रव्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता हे थोडंसं आपण मिक्स करून घेऊ. आता आपल्याला साखर दळून घ्यायची आहे. तर मी अगोदरच साखर दळून घेतलेली आहे. जी 2 वाटी साखर आपण घेतली होती ती मिक्सरमध्ये चांगली बारीक अशी दळून घेतलेली आहे आणि त्याच भांड्यामध्ये आता आपल्याला रवा आणि मैदा थोडासा दळून घ्यायचा आहे. तर सर्व रवा आणि मैदा मी या भांड्यामध्ये टाकून घेते, म्हणजे काय होतं, रवा छान असा बारीक होतो आणि लाडू तोंडामध्ये टाकताच विरघळतात आणि खूप जास्त कचकचसुद्धा लागत नाही. फक्त 1 मिनिटासाठी याला मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि छान असं आता हे पीठ तयार झालेलं आहे. याच्यामुळे काय होतं, रवा आणि मैदा छान एकजीवसुद्धा होतात आणि रवा बारीकसुद्धा होतो. तर आता त्याच कढईमध्ये उरलेलं सर्व तूप आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये तयार केलेलं आपण रवा आणि मैदा टाकून घ्यायचा आहे. तर सर्व रवा मैदा मी याच्यामध्ये टाकून घेते आणि छान आता याला तुपामध्ये मिक्स करायचं आहे. तर हे सर्व मिक्स करत असताना गॅस अगदी बारीक ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरती 4 ते 5 मिनिटे आपल्याला हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे.
कारण आपण दोन्ही पदार्थ अगोदरच भाजलेले आहेत, त्याच्यामुळे जास्त वेळ नाही लागणार. फक्त 4 ते 5 मिनिटांमध्ये छान असं हे भाजल्या जाईल आणि जेवढं तुम्ही याला बारीक गॅसवरती भाजाल तेवढी याची टेस्ट छान लागेल. अधूनमधून ह्याला असं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे ते खाली करपणार नाही. तर पहा, अगदी बारीक गॅसवरती हे मिश्रण आपल्याला भाजत राहायचं आहे. छान तुपामध्ये ते भाजल्या जातं आणि मस्त दाणेदार असे हे लाडू तयार होतात. तर पहा, छान आता त्याला तूप सुटलेलं आहे आणि मस्त हे तयार झालेलं आहे. अगदी सहज याचे लाडू वळवता येतील असं हे सारण आपलं तयार झालेलं आहे. तर 4 ते 5 मिनिटे याला मी आता व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे आणि गरम कढईमध्ये फक्त असं मिक्स करायचं आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे. गॅस बंद केल्यानंतरच कढई गरम असते तेव्हा आपल्याला साखर याच्यामध्ये टाकायची आहे. आता साखर आणि हे सर्व सारण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही ह्याला हलकंसं थंड झाल्यावरती मिक्सरमध्ये सुद्धा फिरवू शकता किंवा मग असंच हाताने जरी मिक्स करत राहिलं तरी पण हे खूप सोप्या पद्धतीने मिक्स होतं. आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल तर एखादा मिनटं तुम्ही याला मिक्सरमध्ये जरी फिरवून घेतलं तरी पण चालेल आणि छान असे लाडू याचे बांधता येतात. तर पहा, आता छान असं हे मिक्स झालेलं आहे आणि मस्त असं दिसत सुद्धा आहे. आता आपण याला 2 मिनिटासाठी झाकून ठेवूयात आणि थोडंसं ड्रायफ्रूट्स आपण याच्यावरती टाकून घेऊ. तर त्याच्यासाठी एका पातेल्यामध्ये 1 चमचा तूप आपल्याला गरम करत ठेवायचे आणि याच्यामध्ये बारीक कट केलेले काजू, बदाम आणि मनुके टाकायचे आहेत. मनुके मी अख्खेच ठेवलेले आहेत. सोबतच 4 ते 5 इलायची कुटून टाकलेले आहेत. आता हे सर्व बारीक गॅसवरती आपल्याला तळसून घ्यायचं आहे. काजू बदाम खूप पटकन करपले जातात, तर अगदी बारीक गॅसवरती आपल्याला हे असं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे छान खरपूस असे काजू बदाम होतात. तर पहा, आता मनुकेसुद्धा छान फुलायला लागलेले आहेत आणि काजू बदामला सुद्धा सोनेरी असा रंग आलेला आहे. तर आता आपण गॅस बंद करून घेऊयात. छान असे आपले हे ड्रायफ्रूट्स तळसलेले आहेत. आता तयार केलेल्या रवा आणि मैद्यावरती आपण हे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊयात आणि छान आता हे सर्व मिक्स करून घेऊ. मस्त कलर येतो याच्यामुळे आणि अधीमधी दिसायला आणि खायला सुद्धा हे ड्रायफ्रूट्स खूप छान लागतात. तुम्ही हवे ते ड्रायफ्रूट्स याच्यामध्ये ॲड करू शकता. तुम्हाला जे आवडत असतील किंवा जे नको असतील ते स्किप करू शकता. तर आता हे व्यवस्थित असं आपल्याला मोठ्या चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तूप थोडंसं गरम असेल त्याच्यामुळे चमच्याने सुरुवातीला मिक्स करायचं आहे आणि नंतर हाताने व्यवस्थित मिक्स केलं तरीही चालेल. तर आता आपण याचे लाडू बांधून घेऊयात. थोडीशी एखादी गुठळी वगैरे राहिली असेल तर ती हाताने फोडून घ्यायची आहे. हे सारण हलकंसं गरम असतानाच आपल्याला याचे लाडू बांधायचे आहेत. फक्त जास्त चटका बसणार नाही याची काळजी घ्यायची आणि आपल्याला वाटेल की आता आपण याचे लाडू बांधू शकतो तेव्हा आपण याचे लाडू बांधायला घ्यायचे आहे. फक्त खूप थंड नाही होऊन द्यायचं आणि खूप गरम असताना सुद्धा नाही बांधायचे. तर पहा, आता हे हलकंसं कोमट होतं तर मी याचे लाडू बांधून घेतलेले आहेत आणि छान गोलाकार असे हे लाडू तयार होतात. तर पहा, किती सोप्या पद्धतीने हे लाडू बांधले जात आहेत. अजिबात मोडत नाही आहेत किंवा तुटत नाही आहेत. मस्त असा त्याला आकार येतोय. याच्यामध्ये दूध घालायची गरज नाही आहे किंवा थोडंफार पाणीसुद्धा ॲड करायची गरज नाही. बरोबर अगदी छान असे हे लाडू होतात आणि पाण्याचा किंवा दुधाचा अजिबात वापर न करता 1 ते 2 महिने हे लाडू सहज टिकतात. तर मस्त असे आपले हे लाडू तयार झालेले आहेत आणि खायलासुद्धा खरोखर छान लागतात. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूयात अशाच साध्या, सोप्या आणि चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.